नमस्कार माझ्या प्रिय आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आणि यूट्यूब प्रेमींनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांसाठी बहुप्रतीक्षेनंतर मी हजर आहे आणि 12वीच्या अर्थशास्त्रातील विविध प्रश्नपत्रिकांना घेऊन अनेक प्रश्नांच्या गावात आपण जाणार आहोत आणि 12वीच्या अर्थशास्त्राच्या बोर्ड परीक्षेला सक्षमपणे सामोरं जाता यावं यासाठी अनेक प्रश्नपत्रिका घेऊन येण्यास मी सुरुवात करतो आहे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक BS दहीफळे या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांसाठी 12वीच्या अर्थशास्त्राच्या प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरांच्या विश्लेषणासह खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। सुरुवात करूया या प्रश्नपत्रिकेला समजून घेण्यापासून। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षा ही एकूण 50 गुणांची असणारी परीक्षा आहे। 50 गुणांचे प्रश्न आपल्याला 2 तास 30 मिनिटांच्या वेळेमध्ये लिहायचे असतात आणि प्रथम सत्र परीक्षेची अर्थशास्त्र विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका ही एकूण 74 गुणांची असते। म्हणजे एकूण 74 गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील 50 गुणांचे प्रश्न 2 तास 30 मिनिटांच्या वेळेत लिहून 18 गुणांनी आपण प्रथम सत्र परीक्षेमध्ये पास होत असतो। ही प्रश्नपत्रिका आपल्याला यासाठी घेऊन येतो आहे की जेणेकरून प्रथम सत्र परीक्षा आणि तिच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपल्याला समजावा, त्यासोबतच आपल्याला अनेक प्रश्नांची ओळख व्हावी आणि आपली 12वी बोर्ड परीक्षेची तयारी सुद्धा व्हावी, यासाठी या प्रांजळ आणि प्रामाणिक उद्देशानं ही प्रश्नपत्रिका मी खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे। सुरुवात करूया या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना जाणून घेण्यापासून आणि त्यांच्या उत्तरांना सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 1, 50 गुणांच्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न विचारला जातो तो पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये एकूण 2 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जातात। एक प्रश्न 5 गुणांसाठी आणि दुसरा 5 गुणांसाठी, असे 2 प्रश्न 10 गुणांसाठी पहिल्या प्रश्नात विचारले जातात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना हे माहित आहे की आपल्या 12वीच्या अर्थशास्त्रात एकूण 6 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। त्यापैकी कोणत्याही 2 प्रकारांवर आधारित 10 गुणांचे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये प्रथम सत्र परीक्षेला विचारले जातात। यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न बघा। प्रश्न पहिला अ, खालील विधाने पूर्ण करा। हा प्रश्न आपल्याला एक विधान दिलेलं असतं आणि त्या विधानाच्या शेवटी ब्लँक असतं। ते विधान आपल्याला खालील पर्याय निवडून पूर्ण करायचं असतं, तो हा प्रश्न आहे। यामध्ये पहिलं विधान समजून घेऊया। वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज। विद्यार्थी मित्रांनो, वस्तूच्या सर्व नगापासून उपभोक्त्याला मिळालेल्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय असं आपण म्हणतो। त्यामुळं या विधानाचं योग्य उत्तर आहे एकूण उपयोगिता। त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया। प्रश्न क्रमांक 2, सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो। या खालील पर्यायापैकी कोणत्या घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो हे आपल्याला उत्तरामध्ये निवडायचं आहे आणि हे विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे। तर सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो असा घटक राष्ट्रीय उत्पन्न नाही, कारण स्थूल अर्थशास्त्र अभ्यासतं। आर्थिक तेजी मंदीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करतं। एकूण मागणीचा अभ्यास सुद्धा स्थूल अर्थशास्त्र करतं। मग वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास हा मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो। त्यामुळे दुसऱ्या विधानाचं योग्य उत्तर आहे ड, वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रात। नंबर 3, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या
उजव्या बाजूस सरकतो। विद्यार्थी मित्रांनो, हे मात्र नीट लक्षात राहू द्या, कारण यावर आधारित कुठंतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो। मूळ पुरवठा वक्र उजव्या बाजूस सरकतो तेव्हा काय, डाव्या बाजूस सरकतो तेव्हा काय, किंवा वर सरकतो तेव्हा कोणती परिस्थिती असते आणि खाली सरकतो तेव्हा नेमकं काय होतं, हे आपल्याला पक्क माहिती असलं पाहिजे, कारण याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जातो। तर जेव्हा पुरवठा वक्र हा मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो तेव्हा त्यास विद्यार्थी मित्रांनो पुरवठ्यातील वाढ किंवा पुरवठ्यातील वाढ किंवा वृद्धी असे म्हटले जाते। म्हणून पुरवठ्यातील वाढ हे उत्तर या विधानासाठी बरोबर ठरतं। नंबर 4, स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। आता स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात कोणत्या पद्धतीनं विश्लेषण केलं जातं हे आपल्याला शोधायचं आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे। तर स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणात राशी पद्धत, विभाजन पद्धत, संख्याशास्त्रीय पद्धत का गुणोत्तर पद्धत, कोणत्या पद्धतीनं विश्लेषण केलं जातं, तर स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण हे राशी पद्धतीने केले जातं किंवा समुच्चयात्मक किंवा राशी किंवा एकत्रीकरण पद्धत असं आपण याला म्हणतो। त्यामुळे राशी पद्धत हे यासाठीचं योग्य पर्याय आहे। त्यामुळे हे विधान या पद्धतीनं पूर्ण होईल। त्यानंतर पुढच्या विधानाकडे येऊया, विधान क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो, एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीमध्ये झालेली निव्वळ वाढ म्हणजे काय, असा हे विधान आहे। तर मग एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीमध्ये जी निव्वळ वाढ होते त्या वाढीला आपण सीमांत प्राप्ती असं म्हणतो। त्यामुळं याचं योग्य उत्तर ठरतं सीमांत प्राप्ती। त्यामुळं हे उत्तर या विधानाला बरोबर ठरतं। अशा पद्धतीनं 5 योग्य विधाने पूर्ण करा हा पहिला घटक होता। योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा सुद्धा 5 गुणांसाठी विचारला जाईल। बघा आता या 6 वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी आपण 2 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले आहेत, याचा अर्थ हेच विचारले जातात असं नाही, तर 6 पैकी कोणतेही 2 विचारले जातील। योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचा आहे। आता या विधानासाठी असणारा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द शोधून तो शब्द आपल्याला यासाठी लिहायचा आहे। विधान वाचूया। पहिलं, वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकाच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडविणारी लवचिकता। विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे 5 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत त्याच्यातील तिसरा जो प्रकार आहे तो या विधानाचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे, तो म्हणजे एकक लवचिक मागणी। म्हणजे या विधानासाठीचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द झाला एकक लवचिक मागणी। नंबर 2, दुसरं विधान बघा। विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या। नीट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूची नगसंख्या म्हणजे साठा होय। त्यामुळे या ठिकाणची योग्य संकल्पना झाली साठा। आणि हेही सांगतो या सोबतच जाता जाता की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात विक्रेत्याने विक्रीस आणलेली जी नगसंख्या असते तिला पुरवठा असं म्हणतात। म्हणून इथं गफलत करू नका किंवा इथं चूक करू नका। विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी असलेली वस्तूची नगसंख्या म्हणजे साठा आणि विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला बाजारात विक्रीसाठी आणलेली वस्तूची नगसंख्या म्हणजे पुरवठा होय विद्यार्थी मित्रांनो। नंबर 3, संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा। ज्या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेचं किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण केलं जातं ती अर्थशास्त्रातील स्थूल अर्थशास्त्र ही शाखा आहे। त्यामुळे याचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे स्थूल अर्थशास्त्र। नंबर 3, मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण। आता मागणी पत्रकावरून जेव्हा त्याचा आपण आकृती किंवा आलेखामध्ये सादरीकरण करतो तेव्हा आपण त्याला मागणी वक्र असं म्हणतो। त्यामुळं मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण म्हणजे मागणी वक्र हा त्याचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे। मग आता 5वं विधान बघा। एकच वस्तू किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे।
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराच्या प्रकारामध्ये गेलो. मक्तेदार हा एकाच प्रकारच्या वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारू शकतो. याला आपण मूल्यभेद किंवा किंमतभेद असं म्हटलेलं आहे. त्यामुळं या विधानासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ठरतो मूल्यभेद किंवा किंमतभेद. दोन्हीही शब्द बरोबर आहेत. अशा पद्धतीनं योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द 5 गुणांसाठी असे 10 गुणांचे प्रश्न आपण बघितले. प्रश्न 2 अ, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. बघा, आता प्रथम सत्र परीक्षेसाठी 3 उदाहरणं दिली जातील. त्याच्यापैकी 2 उदाहरणांची संकल्पना ओळखायची आहे आणि ती स्पष्ट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना ओळखा इथपर्यंत 1 गुण आणि ती स्पष्ट करा याच्यासाठी 1 गुण, असे 2 गुणांसाठी 1 उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. असे 2 उदाहरणं 4 गुणांसाठी सोडवावे लागतील. बघूया मग, एक उदाहरण घेऊया आणि स्पष्ट करूया. पहिलं विधान, विश्वजाने तिच्या घरी मातीपासून पर्यावरणपूरक म्हणजे स्नेही गणपतीची मूर्ती तयार केल्यामुळे त्या मूर्तीत उपयोगिता निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, मातीपासून गणपतीची मूर्ती तयार केल्यामुळं त्या मूर्तीत निर्माण झालेली उपयोगिता आपण उपयोगितांच्या प्रकारांमध्ये अभ्यासलेला आहे. जेव्हा वस्तूचं स्वरूप, रूप, आकार बदलून वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्याला आपण रूप उपयोगिता असं म्हटलेलं आहे. त्यामुळं या उदाहरणामधील योग्य संकल्पना आहे रूप उपयोगिता. मग आपल्याला रूप उपयोगिता एवढा एक शब्द संकल्पना ओळखली म्हणून लिहायचा आहे 1 गुणासाठी आणि त्याच्यानंतर रूप उपयोगिता म्हणजे काय ते स्पष्ट करायचं आहे ते 1 गुणांसाठी, असे 2 गुण आपल्याला मिळतात. मग रूप उपयोगितेचं तुम्हाला व्याख्या लिहावी लागेल आणि एक उदाहरण द्यावं लागेल. नंबर 2, विश्वजितला लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, शाई, वही या वस्तूंची एकत्रित मागणी करावी लागली. आता या सगळ्या वस्तूंची जेव्हा एकत्रित मागणी करावी लागली याचा अर्थ एकच गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी करावी लागते. म्हणजे लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी विश्वजितला पेन, शाई, वही या वस्तूंची मागणी करावी लागली. या मागणीला आपण पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी असं म्हणतो. म्हणून पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी ही संकल्पना ओळखली 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल. एकच गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तूंची मागणी करावी लागते, त्यास संयुक्त मागणी किंवा पूरक मागणी असे म्हणतात. असं त्याचं विश्लेषण करावं लागेल म्हणजे 2 गुण मिळतील. नंबर 3, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला. विद्यार्थी मित्रांनो, काळानुसार उपयोगिता निर्माण होते कारण या ठिकाणी सलमाने हिवाळ्याच्या ऋतूमध्ये तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केला आहे. ही काल उपयोगिता आहे म्हणून ही संकल्पना ओळखली काल उपयोगिता. मग तिचं व्याख्या किंवा स्पष्टीकरण करावं लागेल काल उपयोगिता म्हणजे काय आणि अशा पद्धतीने त्याला 2 गुण मिळतील. हे आहे उदाहरणावरून संकल्पना ओळखून ती स्पष्ट करणं. प्रश्न क्रमांक 2 अ. वळतो प्रश्न क्रमांक 2 ब कडे. प्रश्न क्रमांक 2 ब आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षेमध्ये फरक 3 विचारले जातील, त्यापैकी 2 फरक आपल्याला लिहायचे आहेत. 1 फरक 2 गुणांसाठी, असे 2 फरक 4 गुणांसाठी आपल्याला लिहायचे आहेत. बघा, पहिला फरक आहे पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी. हा फरक लिहिताना अगोदर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय लिहा आणि मक्तेदारी म्हणजे काय अशा व्याख्यांचा पहिला मुद्दा असेल त्याच्यासाठी 1 गुण आणि मग पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी याच्याबद्दलचा दुसरा कोणताही फरकाचा 1 मुद्दा त्याच्यासाठी 1 गुण, असे 2 गुणांसाठी 1 फरक विचारला जाईल. फरक लिहिताना पहिला फरकाचा मुद्दा हा व्याख्येचा लिहावा किंवा अर्थ स्पष्ट करणारा लिहावा, हे मात्र विसरू नका. विधान क्रमांक 2, संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी. इथं ही संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय आणि संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे काय याच्यातला
अर्थ किंवा व्याख्याचा पहिला फरकाचा मुद्दा आणि इतर कोणतेही आकृती दर्शवा किंवा सूत्राने संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिट आणि इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने सुद्धा आपण फरक लिहू शकतो. आणि नंबर 3 सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, हा अर्थ किंवा व्याख्या सांगणारा पहिला फरकाचा मुद्दा आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याच्यातला कोणताही एक फरकाचा मुद्दा, अशा दोन मुद्द्यांमध्ये तिसरा फरक सुद्धा स्पष्ट होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळतो. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही दोन. आता याही प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले जातील. पैकी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 8 गुणांसाठी लिहायची आहेत. मग एक प्रश्न 4 गुणांसाठी, असे 2 प्रश्न आपल्याला 8 गुणांसाठी लिहायचे आहेत. पहिला बघा, उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला प्रश्नामध्येच सांगतो की नेमकं उत्तर किती लिहा. कारण या प्रश्नामध्ये उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा असा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर लिहिताना जी वैशिष्ट्ये आपण शिकलेलो आहेत त्याच्यातील कोणतीही 4च वैशिष्ट्य त्या मुद्दा आणि त्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासह आपल्याला लिहायचे आहेत. स्पष्टीकरण लिहिणं फार महत्वाचं आहे. मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण अशी कोणतीही 4 वैशिष्ट्य या प्रश्नाच्या उत्तरात लिहिली जातील. नंबर 2, मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता जी मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत, या वैशिष्ट्यांमध्ये अनेक विक्रेते या पहिल्या वैशिष्ट्यापासून ते गट संकल्पना या 7व्या वैशिष्ट्यापर्यंतच्या कोणत्याही वैशिष्ट्यांपैकी 4 वैशिष्ट्ये त्यांच्या मुद्दा आणि विश्लेषणासहित उत्तरामध्ये आपल्याला लिहावे लागतील मुलांनो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो मागणीची लवचिकता म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करा 1 मार्कासाठी आणि 3 मार्कांसाठी 3 प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार किंमत लवचिकता, दुसरा प्रकार उत्पन्न लवचिकता आणि तिसरा प्रकार छेदक लवचिकता. मग याच्यात काय अपेक्षित आहे, मग किंमत लवचिकता म्हणजे काय, ती कशी मोजायची त्याचं सूत्र, त्याच्यानंतर उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, ती कशी मोजायची त्याचं सूत्र, आणि छेदक लवचिकता म्हणजे काय आणि ती कशी मोजायची त्याचं सूत्र. एवढं उत्तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं प्रश्न तिसरा आणि त्याच्यातील प्रश्न व त्याची उत्तरं आपण हाताळू शकता किंवा लिहू शकता. प्रश्न 4थ्याकडे येतो. हा प्रश्न मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे, नीट लक्षात घेऊन लिहावा लागणारा प्रश्न आहे. खालील विधानांशी आपण सहमत आहात की सहमत नाहीत ते सकारण स्पष्ट करायचं आहे. आता याही ठिकाणी 3 विधानं दिली जातील, त्याच्यापैकी त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही हे आपल्याला सकारण म्हणजे कारणांसहित स्पष्ट करायचं आहे. आता याही प्रश्नामध्ये विभाजन आहे. ते विभाजन असं की तुम्ही सहमत आहात का सहमत नाहीत हे सांगण्यासाठी 1 गुण आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे सकारण स्पष्ट करणार आहात त्याच्यासाठी 3 गुण आहेत. अशा 4 गुणांसाठी हे एक विधान असेल आणि त्याचं स्पष्टीकरण करून आपल्याला त्या विधानाला स्पष्ट करायचं असतं. कसं बघूया या उदाहरणावरून. नंबर 1, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. आता किंमत हा एकमेव असं म्हटलेलं आहे. मग मागणीचं निर्धारण करणारा किंमत हा काही एकमेव घटक आहे का विद्यार्थी मित्रांनो? नाही. आपण तब्बल 10 घटक मागणीवर परिणाम करणारे किंवा मागणीचं निर्धारण करणारे पाहिलेले आहेत. मग या विधानाच्या बाबतीत उत्तर लिहिताना असं लिहावं लागेल, या विधानाशी मी सहमत नाही, याच्यासाठी 1 गुण असेल. आणि खाली लिहावं लागेल, मागणीचे निर्धारण करणारे किंमती व्यतिरिक्त इतर अनेक घटक आहेत ते पुढील प्रमाणे. आणि मग आपल्याला खाली 3 निर्धारक घटक आणि त्याचं स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे.
अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल आपल्याला। यामध्ये किमान 3 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण उत्तरासाठी अपेक्षित आहे। विधान क्रमांक 2, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे। आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे ती आपल्याला पुढील मुद्द्यानुसार स्पष्ट करता येईल आणि मग आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असं हेडिंग द्यावं लागेल आणि एक एक मुद्दा घेऊन त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करावं लागेल। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल। मग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीतला पहिला मुद्दा वस्तू व सेवांची किंमत निश्चिती, दुसरा मुद्दा उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि तिसरा मुद्दा आर्थिक कल्याण आणि त्याचं स्पष्टीकरण हे अपेक्षित आहे। तिसरं विधान बघा, एकूण खर्च पद्धत ही मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीपैकी एक आहे। आता मागणीच्या जी किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती आहेत या पद्धतीमध्ये एक आहे गुणोत्तर पद्धत, दुसरी आहे खर्च पद्धत आणि तिसरी आहे बिंदू किंवा भूमिती पद्धत। म्हणून मग एकूण खर्च पद्धत ही मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची एक पद्धत आहे, म्हणून या विधानाशी मी सहमत आहे। 1 गुण आणि मागणीची लवचिकता एकूण खर्च पद्धतीने कशी मोजता येते त्याचं सगळं स्पष्टीकरण, त्याचं उदाहरण आणि त्या उदाहरणावरून मागणीची लवचिकता 1 केव्हा आहे, 1 पेक्षा कमी केव्हा आहे, 1 पेक्षा जास्त केव्हा आहे हे सगळं लिहावं लागेल 3 गुणांसाठी। असा 4 गुणांसाठीचं हे विधान आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळतो, प्रश्न क्रमांक 5। मी तर म्हणतो विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रश्न हा सुद्धा एक प्रकारचा वस्तुनिष्ठच प्रश्न आहे, कारण इथं मार्कच कमी होऊ शकत नाहीत जर आपण काळजीपूर्वकरित्या त्या प्रश्नाला हाताळलं तर। खालील तक्ता, आकृती किंवा उतारा अभ्यासा आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा। यामध्ये कोणतेही 3 प्रश्न विचारले जातील प्रथम सत्र परीक्षेसाठी, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तर 8 मार्कांसाठी लिहायचे आहेत, म्हणजे एक प्रश्न आपल्याला 4 मार्कांसाठी लिहायचा आहे। पहिला प्रश्न बघा, तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। आता हा तक्ता बघा, जो तक्ता आपल्याला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करून देतो। इथं वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, एकूण उपयोगिता दर्शवलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे। आता एकूण उपयोगिता पहिल्या नगाला जर 4 असेल तर सीमांत उपयोगिता किती असेल त्याच्यासाठी कोरी चौकट दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या नगाला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असतात, म्हणून इथं 4 उत्तर येईल। त्याच्यानंतर दुसऱ्या नगाला एकूण उपयोगिता वाढलेली असेल आणि सीमांत उपयोगिता 2 झालेली आहे, मग एकूण उपयोगितेतून आपण वरच्या नगाची एकूण उपयोगिता वजा केली की आपल्याला सीमांत उपयोगिता मिळते। मग किती मधून 4 वजा केल्यास आपल्याला 2 मिळेल, तर 6 मधून 4 वजा केल्यास 2 मिळेल, म्हणून ह्या चौकटीमध्ये 6 येईल। मग कसं आलं, 4 6 पुन्हा 6, 6 मधून 6 गेले, 0 राहिले, म्हणून या चौकटीमध्ये 0 येईल। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 6 मधून इथं 4 आहे, इथं 6 झालं, इथं 6 झालं आणि शेवटी पुन्हा 4 येईल, कारण 4 मधून 6 गेले तर -2 राहतील। अशा पद्धतीने फक्त हे तक्ता पूर्ण करायचा आहे, त्याच्यासाठी 2 गुण आहेत। बघा, वरील तक्ता पूर्ण करा 2 गुणांसाठी। आता वरील तक्त्यावरून एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवणारा वक्र आपल्याला काढायचा आहे। हा वक्र काढण्यासाठी 2 गुण आहेत, म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आकृतीद्वारे या उदाहरणाचा आधार घेऊन काढायचा आहे 2 गुणांसाठी। अशा पद्धतीनं 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता या ठिकाणी बघा, दुसरं विधान, आकृतीचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा। आता अ आकृती, ब, क आणि ड आकृती आहे। या आकृतीतला मागणी वक्र बघा, या आकृतीतला मागणी वक्र बघा, या आकृतीतला आणि या आकृतीतला मागणी वक्र बघा आणि त्या खालच्या प्रश्नांची उत्तरं लिहा। बघा, अ आकृतीतील मागणीची लवचिकता कोणती? आता ही अ आकृती आहे, यामध्ये मागणीची लवचिकता कशी दर्शवलेली आहे बघा। इथं मागणीची लवचिकता ही कमी आहे, म्हणजे कमी लवचिक मागणी वक्र आहे हा। अ आकृतीतील म हा जो मागणी वक्र आहे तो कमी लवचिक मागणी वक्र किंवा कमी लवचिक मागणी, हे एवढं लिहिणं याच्यासाठी 1 गुण आहे। त्याच्यानंतर ब आकृतीमध्ये जास्त लवचिक मागणी वक्र असं म्हणायचं याला, त्याच्यासाठी 1 गुण आहे। इथं जास्त लवचिक मागणी वक्र, इथं कमी लवचिक मागणी वक्र, इथं जास्त लवचिक मागणी वक्र, इथं क य अक्षाला समांतर आहे, याचा अर्थ संपूर्ण अलवचिक मागणी। ज्यावेळी मागणी संपूर्ण अलवचिक असते
त्यावेळी त्याचा मागणी वक्र हा य अक्षाला समांतर असतो आणि जेव्हा मागणी संपूर्ण लवचिक असते तेव्हा तो वक्र हा अक्ष अक्षाला समांतर असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी ड या आकृतीमध्ये संपूर्ण लवचिक मागणी वक्र असं लिहायचंय. याच्यासाठी 1 गुण असे 4 गुण होते. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला याची उत्तरं मिळतात. विधान क्रमांक 3 किंवा प्रश्न 3, पेनच्या वेगवेगळ्या किमतीला बाजारात एका विक्रेत्याने पेनचा केलेला पुरवठा एका वैयक्तिक पुरवठा पत्रकामध्ये दर्शवलेला आहे. आता हेही आपल्याला हे पुरवठा पत्रक आपल्याला पूर्ण करायचं आहे. पेनची किंमत बघा 12, 14, 16, 18, 20 रुपये असताना पेनचा पुरवठा कसा होईल. 100 इथं डॅश आहे, 200 इथं 250 आणि इथं डॅश आहे, म्हणजे 100, 150, 200, 250 आणि 300 असं हे पत्रक पूर्ण होईल. याच्यासाठी 1 गुण दिलेला आहे. दुसरं बघा ब, वस्तूची किंमत व पुरवठा यांच्यातील सहसंबंध लिहा असं म्हटलेलं आहे 1 गुणांसाठी. आता वस्तूची किंमत वाढत असताना पुरवठा वाढल्याचं दिसतं आणि वस्तूची किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी झाल्याचं दिसतं, म्हणजे वस्तूची किंमत व पुरवठा यांच्यात समसंबंध एवढा एकच शब्द लिहायचा आहे 1 गुणांसाठी. आणि नंबर क, वरील पुरवठा पत्रकावरून पुरवठ्याचा वक्र आकृतीद्वारे दर्शवा. आता यावरून आपल्याला एक आकृती काढायची आहे आणि त्या आकृतीमध्ये पुरवठा वक्र दर्शवायचा आहे. तो आपल्याला 2 गुणांसाठी ती आकृती काढायची आहे आणि तिचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं आहे. अशा प्रकारे 5व्या प्रश्नाकडे आपण बघितलं तर हा प्रश्न सुद्धा एक प्रकारे वस्तुनिष्ठच आहे. त्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. प्रश्न 6, खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. या प्रश्नाला मात्र काळजीपूर्वक अभ्यासा विद्यार्थी मित्रांनो, कारण हा प्रश्न 8 गुणांसाठीचा प्रश्न आहे आणि त्या 8 गुणांचं वर्गीकरण सुद्धा केलं जातं. यामध्ये पहिला प्रश्न बघा, मागणीचा नियम गृहीतकांसह स्पष्ट करा. असा जर का प्रश्न आपल्याला विचारला गेला तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा क्रम असा असला पाहिजे. 1 प्रस्तावना, नंबर 2 नियमाचं विधान, नंबर 3 नियमाचे उदाहरणावरून स्पष्टीकरण, नंबर 4 नियमाचे आकृतीवरून स्पष्टीकरण आणि नंबर 5 नियमाची गृहीतके. आणि मग त्या गृहीतकांमध्ये 1, 2, 3 असे 3 गृहीतक, त्यांचे मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरासाठी अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी गृहीतक आहेत ती 3 गृहीतक आणि त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी 3 मार्क आहेत. आणि त्याच्या अगोदर मी जे सांगितलं म्हणजे प्रस्तावना, नियमाचं विधान, नियमाचं उदाहरणावरून स्पष्टीकरण आणि नियमाचं आकृतीवरून स्पष्टीकरण याच्यासाठी 5 गुण आहेत. म्हणजे ते 5 गुण आणि गृहीतकांचे 3 गुण असे 8 गुण या प्रश्नाच्या उत्तरासाठी आहेत. नीट लक्षात ठेवा हे. आणि नंबर 2 दुसरा प्रश्न बघा, पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. आता या ठिकाणी पुरवठ्याचा नियम अपवादासह लिहायला सांगितलाय. या प्रश्नाचं उत्तर असं लिहायला पाहिजे बघा. 1 प्रस्तावना, नंबर 2 नियमाचं विधान, नंबर 3 नियमाची गृहीतके. या गृहीतकांमध्ये 3 नियमाची गृहीतकं विधानाच्या स्वरूपात 3 ते 4 विधानामध्ये ती लिहिली गेली पाहिजेत. त्याच्यानंतर मग नियमाचे उदाहरणावरून स्पष्टीकरण, नियमाचे आकृतीवरून स्पष्टीकरण आणि शेवटी नियमाचे अपवाद. त्या अपवादामध्ये 1, 2 आणि 3 असे 3च मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. अपवादासह नियम स्पष्ट करत असताना गृहीतक लिहिणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण त्याच्यासाठी 1 गुण राखीव आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे मात्र विसरायला नको, कारण अशा पद्धतीनं जर आपण लिहिलं तरच त्या पद्धतीनं आपल्याला गुण मिळत असतात. अशा प्रकारे आपण एका प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. प्रत्येक प्रश्न जाणून घेतला. त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आपण मोजक्यापणानं, नेमकेपणानं जाणून घेतलं. अशाच व्हिडिओला घेऊन मी वारंवार तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवरती पुन्हा उपस्थित होणार आहे. आपण इथून पुढं 12वी बोर्डाची अर्थशास्त्र विषयाची परीक्षा देण्याच्या तयारीनं अनेक प्रश्नांना घेऊन प्रश्नांच्या गावात मार्गक्रमण करणार आहोत. धन्यवाद.